नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मालू या कथेचा भाग दुसरा. लेखक आहेत विनोद रोडगे. भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. मागच्या भागात आपण पाहिलं की सदा मालूला म्हणतो की तू वाड्यावर कामाला जा. त्यानंतर आता पाहूया पुढे. सकाळी उठून सदा तडक वाड्यावर गेला आणि मालू उद्यापासून वाड्यावर कामाला रुजू होईल असं सांगितलं. सावकार मनातून भलताच खुश झाला होता. त्याने सावकारीणबाईंना बोलावून मालू संबंधी सांगितलं. त्या फक्त मान हलवून निघून गेल्या. जणू काही सावकाराला त्यांना फक्त ते सांगायचं होतं. त्यांच्या मताला काही किंमत नव्हती. मुळात ते खरंही होतं. सावकाराच्या कोणत्याही आदेशाला डावलण्याची तिथे कोणात हिंमत नव्हती. दुसऱ्या दिवशी मालू वाड्यावर गेली. लग्नाच्या दिवशी तिने वरती नजर करून जास्त पाहिले नव्हते. मात्र आज ती वाड्याला पूर्ण न्याहाळत होती. वाडा आतून खूप सुंदर होता. छताला भले मोठे झुंबर लटकत होते. डाव्या बाजूला 4 खोल्या होत्या. उजव्या बाजूला 2 होत्या. उजव्या बाजूच्या एका खोलीत स्वयंपाकघर होते. समोर जागेत सोफे चौकोनात मांडले होते आणि मध्ये काचेचा टेबल होता. त्यावर एका रंगीबिरंगी कुंडीत फुले ठेवलेली होती. त्याच्या पलीकडून भला मोठा जिना वरच्या खोल्यांकडे जात होता. वरती आणखी काही खोल्या होत्या. भिंतीवर प्राण्यांची मुडकी अडकवलेली होती. त्यांच्या खाली एक ढाल आणि त्यामागे 2 तलवारी अडकवलेल्या होत्या. मालू दबकत दबकत पुढे पावलं टाकत होती. तिला कोणाची तरी चाहूल आपल्या मागे जाणवली. तिने पटकन मागे वळून पाहिले तर खुद्द सावकार उभा होता. मालूच्या अंगातला उसानच गळून गेल्यागत झालं होतं. त्या दिवशी सदासोबत होता, मात्र आज ती एकटीच होती. वाघाच्या तावडीत सापडलेल्या गरीब हरणीसारखी तिची अवस्था झाली होती. सावकार काही बोलणार इतक्यात आलीस का तू? एका खोलीतून बाहेर येत सावकारीणबाई म्हणाल्या. त्यांचा आवाज ऐकताच मालू उसने अवसान घेऊन म्हणाली, वैजी. सावकारीणबाई मालूला घेऊन स्वयंपाकघरात गेल्या. इकडे त्यांच्या मागे सावकार दात ओठ खात उभा होता. मालू वाड्यात येऊन गपगुमान आपले कामं करायची आणि संध्याकाळी निघून जायची. सावकार काहीतरी कारण काढून तिला बोलवायचा आणि तिच्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करत होता. मात्र ती सावकारापासून 4 हात लांब राहत होती. नियतीच्या मनात मात्र मालूविषयी काहीतरी वेगळंच शिजत होतं. आज मालू नेहमीप्रमाणे वाड्यावर कामाला आली. सकाळी येताच तिने आधी सावकारीणबाईंचा शोध घेतला. मात्र त्या वाड्यात तिथेच दिसत नव्हत्या. मालूचा जीव कावराबावरा होऊ लागला होता. सगळीकडे शोधूनसुद्धा त्या वाड्यात कुठेच भेटल्या नाहीत. आता मात्र मालू जाम घाबरली होती. ती वाड्यात सावकाराची बायको सोडले तर जास्त कोणाशी बोलत नसायची. तिने हिम्मत करून एका गड्याला विचारले तर तो म्हणाला की त्यांचे वडील खूप आजारी आहेत म्हणून त्या माहेरी गेल्या आहेत सकाळी. तिने गपगुमान मान खाली घातली आणि वरच्या खोल्यांकडे सफाई करण्यासाठी निघून गेली. कामात तिचं लक्ष कमी, मात्र आपल्या आसपास कोणी नाही ना याकडे जास्त होतं. बाई माणसाचं मन असंच असतं बहुतेक. त्यांना वाईट गोष्टींची चाहूल आधीच लागते. मालूलाही राहून राहून असं वाटत होतं की हे काम टाकून घराकडे धाव घ्यावी, पण तिची हिंमत होईना. ती एका खोलीत झाडू घेत होती तर तिला दाराचा कर्र असा आवाज आला. तशी ती झटकन मागे वळली. मागे फक्त दार उघडले होते, पण तिथे कोणी नव्हते. ती पुन्हा कामात मग्न झाली की पुन्हा दार वाजले. यावेळी तिनं पुन्हा मागे वळून पाहिले तर दारात सावकार उभा होता आणि त्याने दार आता आतून लावून घेतले होते. ते पाहून मालू खूप घाबरली आणि थरथरत बोलू लागली, सरकार हे काय करताय? दार लावून घेण्याचा काय अर्थ आहे? सावकार गालात छद्मी हसत तिच्याकडे सरकू लागला. आता मालूला धोका सरळ सरळ दिसू लागला. ती वेगाने इकडे तिकडे धावू लागली तसा सावकार तिच्या मागे धावला. एका टेबलला अडकून मालू धाडकन खाली पडली आणि त्याचवेळी सावकाराने तिच्यावर झडप घातली. मालू मोठमोठ्याने ओरडत होती. मात्र हा त्या सैतानाचा इलाका होता. त्याच्या मर्जीशिवाय आता तिथं कोणीही येऊ शकणार नव्हतं. मालूचा प्रतिकार वाढत होता तसं सावकाराने मातीचं भांडं तिच्या डोक्यात मारलं. मार पडताच मालूच्या डोक्यातून रक्ताची धार लागली. त्या खोलीतून आता ओरडण्याचे, जीवाची भीक मागण्याचे, माराचे आवाज येत होते. सावकाराने आज आपला क्रूर हेतू साध्य केला होता. एका नाजूक फुलला मुठीत चुरगळून टाकले होते. आपली वासना भागल्यानंतर सावकार खोलीबाहेर आला आणि त्याने शिवाला हाक मारली. शिवा धावतच तिथे आला. आतमध्ये पडलेलं मढं उचलायचं आणि त्याची योग्य ती विल्हेवाट लावायची, समजलं का? आपले डोळे रागाने फुगवत सावकार बोलला. तसा शिवा लगबगीने आत गेला. आत गेल्यावर पाहिलं तर मालू रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.
अंगावरचे कपडे असून नसल्यासारखे होते. शिवाला तिची दया येत नव्हती. उलट तिचे ते गोरेपान अंग पाहून त्याच्या डोळ्यात आसुरी भावना निर्माण झाली. त्याने बाल्या, शिरपा आणि जम्याला बोलून आणले. मालूला काळ्या घोंगडीत गुंडाळून तिला मळ्यावर घेऊन गेले. मळ्यावर गेल्यानंतर अचानक मालूची हालचाल झाली तसा शिवा दचकला आणि तिला माळ्यावरच्या खोलीत नेले. खोलीत शिवाने तिच्या अंगावरची घोंगडी बाजूला केली तशी मालू ती घोंगडी घेण्यासाठी झटपट करू लागली. तशी शिवाने तिच्या कानाखाली जोरदार चपराक दिली. मालू आता बेशुद्ध झाली होती. शिवा आपली आसुरी मनोकामना पूर्ण करत खोलीबाहेर आला. बाल्या आणि जम्यानेही तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. आपली वासना शमवून त्यांनी तिची निर्जीव होत असलेले शरीर पुन्हा घोंगडीत गुंडाळून जंगलाच्या दिशेने गेले. जंगलात मध्यभागी जाऊन त्यांनी मोठा खड्डा खणला आणि तिचे शरीर त्यात टाकले. तिच्यात अजूनही जीव होता, मात्र त्यांच्यासाठी आता तिचा काही उपयोग नव्हता. त्यांनी त्या खड्ड्यात माती ओतायला सुरुवात केली. हळूहळू मालूचे शरीर त्या मातीच्या आड जाऊ लागले. मालू आता मरणाच्या अगदी जवळ पोचली होती. तिच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. सदाशिवसाठी होते ते अश्रू. भोळ्याला तर अजून कल्पनासुद्धा नव्हती की मालूसाठी तो वेडा झाला होता ती आज त्याला कायमची सोडून जात आहे. मात्र तिच्या मनात आता हळूहळू प्रतिशोधाचा अग्नी पेटू लागला होता. तिच्या प्राण नसलेल्या मुखातून हळूवार शब्द बाहेर पडले, मी नक्की परतून येईल. इथे संध्याकाळी वेळ टळून गेली तरी मालू घरी आली नव्हती. या चिंतेने सदाशिवने वाड्याकडे धाव घेतली. वाडा सायंकाळच्या अपुऱ्या अंधारात आज शांत निजला होता. का नाही निजणार? आज त्या वाड्याने एक भयानक हिंसाचार पाहिला होता. माणुसकीला काळिमा फासणारी घटना तो वाडा आपल्या उरात दडवून बसला होता. वाड्यावर पोहोचताच त्याने सावकाराला मालूबद्दल विचारले तसा सावकार थोडा चपापला. मात्र त्याने लगेच सावरत सांगितले, अरे तुझी बायको तर कवाच घरला गेली की, आली नव का अजून घरी? सावकाराचे ते बोल ऐकून सदा पार गोंधळून गेला. त्याला काही सुचेनासे झाले. तो तडक माघारी वळला आणि त्याने घराकडे गेला. दोघांची चुकामुक झाली असेल या विचाराने त्याने घरात डोकावले, मात्र घरात कोणीही नव्हते. त्याने मालूच्या घरी जाऊन चौकशी केली तर मालू तिकडेही नव्हती. आता मात्र सदा रडकुंडीला आला होता. त्याने संपूर्ण गावभर मालूचा शोध घेतला, मात्र ती काही मिळाली नाही. सदा विचार करत घराच्या उंबऱ्यात बसून राहिला. रात्रीची सकाळ झाली तरीही मालू घरी परतली नाही. सदाचे रडून रडून पार डोळे कोरडे झाले. आपल्याकडून काही चुकलं असेल का असाही विचार त्याच्या मनात आला. पण जर तसं काही असतं तर मालू नक्कीच आपल्याला बोलली असती. असं न सांगता ती कधीच आपल्याला सोडून जाणार नाही याची पक्की खात्री सदाशिवला होती. आज 4 दिवस झाले होते मालूला जाऊन. सदाशिवने अन्न पाणी या सगळ्या गोष्टींचा त्याग केला होता. तो फक्त आपल्या घराच्या दारात बसून मालूची वाट पाहत होता. रात्र झाली. सदा नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या अंगणात वाटेकडे डोळे लावून बसला होता. आकाशात छान टपोरं चांदणं पडलं होतं. वाराही संत गतीने वाहत होता. कुठेतरी पक्ष्यांचा आवाज कानावर पडत होता. मात्र सदाशिवला या कसल्याच गोष्टीत रस उरला नव्हता. अचानक त्याच्या कानावर ओळखीचा आवाज पडला, छन छन. तसं सदाने गरागर आपली मान चौकडे फिरवली. आवाज बंद झाला होता. आपल्याला भास झाला असावा तसा सदाच्या चेहऱ्यावर पुन्हा पूर्वीसारखे बेरंग भाव निर्माण झाले. काही वेळ गेला आणि पुन्हा त्याला तोच आवाज आला. यावेळी मात्र सदाने तो आवाज स्पष्ट ऐकला होता आणि हा आवाज त्याने ओळखलासुद्धा होता. त्याचा आवाज एकदम रडवेला झाला आणि आपल्याला आपल्या त्या रडक्या आवाजात त्याने हाक मारली, मालू. आता तो आवाज सारखा येऊ लागला. सदा सैरावैरा होऊन कधी इकडे तर कधी तिकडे धाव घेत होता. मालू अजून किती छळणार आहेस ग? ये ना ग समोर आता, नको ना त्रास देऊ. सदाशिवच्या डोळ्यात आता पाणीच पाणी जमा झाले होते. अचानक एका ठिकाणी लख्ख प्रकाश पडू लागला. सदाशिवचे डोळे त्या तेजाने दिपून गेले. हळूहळू त्या प्रकाशात धुरकट आकृती निर्माण झाली. सदा डोळे किलकिले करून ते पाहत होता. प्रकाश आणि दूर कमी होऊन त्या जागी आता मालू अवतरली होती. सदा आनंदाने एकदम वेडा झाला होता. त्याला काही सुचेनासं झालं. त्याने काही न बोलता धावत जाऊन मालूला मिठी मारली, पण तो सरळ तिच्या शरीरातून पलीकडे जाऊन धडपडला. त्याला काहीच समजले नाही. आपली काहीतरी चूक झाली म्हणून त्याने पुन्हा मिठी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी सुद्धा तो तिला स्पर्श करू शकला नाही. मालू केविलवाण्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. तिचे डोळे भरून येत होते.
आपल्या माघारी सदाशिवचे हाल पाहून मालूचा जीव तीळ तीळ तुटत होता. मालू, हा काय प्रकार आहे? हे काय होत आहे? सदाशिवने रडत रडत विचारले. धनी, आता तुमची मालू तुमच्यापासून खूप दूर गेली आहे बघा. आता ती परत कवाच येणार नाही. मालू आपल्या भरलेल्या आवाजात बोलत होती. म्हणजे ग, काय बोलतीयस तू नेमकी? मला समजल असं बोल ग. सदा थोडा काकुळतीला येऊन बोलू लागला. मग मालूने त्या दिवशी जे झालं ते सविस्तर आपल्या नवऱ्याला सदाशिवला सांगितलं. सदाच्या डोळ्यात राग आणि अंगार भरला होता. तो रागाने एकदम लाल झाला होता. त्याने घराच्या कोपऱ्यात पडलेली कुऱ्हाड उचलली आणि तावातावाने तो वाड्याकडे निघाला. मात्र मालूने त्याला थांबवले. नाही धनी, त्या राक्षसांना असं सहजासहजी मरून देणार नाही. त्यांना मोरला जन्म घेताना बी भ्या वाटल असं मारणार हाय मी. सदाचे पाय जागीच खिळले. तो माघारी परतला. रात्रभर तो आपल्या मालूला डोळे भरून पाहत होता. दिवस डोक्यावर आला तरी शिवा आज वाड्यावर आला नव्हता. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. सावकारांनी काही गड्यांना शिवाच्या घरी पाठवलं तर ते सुद्धा रिकामे हाती परतले होते. त्यांनी शिवाला शोधायला आणखी माणसे पाठवली, कारण शिवा सावकाराचा खूप खास माणूस होता. सावकार आपल्या वाड्यात खुर्चीवर अगदी निवांत होऊन बसला होता की अचानक कसला तरी घाण वास त्याला वाड्याच्या वरच्या खोलीतून येऊ लागला. तो वास सहन न झाल्याने सावकाराने एक गडी वरच्या खोलीत सफाई करायला पाठवला. ही तीच खोली होती जिथे सावकाराने मालूच्या अब्रूच्या चिंध्या केल्या होत्या. वरती सफाई करायला गेलेला गडी अजून कसा परतला नाही हे पाहायला सावकार आता स्वतः त्या खोलीकडे गेले. तो जसं जसं खोलीजवळ जात होता तसा तो दुर्गंध अजूनच भयानक होत होता. सावकाराला तो वास अजिबात सहन होत नव्हता. तरीही तो त्या खोलीकडे जातच होता. खोलीचे दार उघडून सावकाराने जसे त्या खोलीत पाऊल ठेवले तसे सावकाराचे डोळे भीतीने पांढरे पडले. एक अतिशय क्रूश, किळसवाणी आणि भयानक आकृतीने त्या गड्याला उलटे लटकवले होते. आसने त्याच्या पोटात आपले सुळे रुतवले होते. तो गडी जोरजोरात ओरडत होता, पण त्याचा आवाज त्या खोलीबाहेर जात नव्हता. त्या आकृतीने त्या गड्याचे दोन्ही पाय पकडले आणि कागद फाडतात तसा त्याला मधून टराटरा फाडला. त्या आकृतीने जसे वळून आपले हिंस्त्र रूप सावकाराला दाखवले तसा सावकार ते दृश्य पाहून सरळ वाड्याच्या बाहेर धावत सुटला. वाड्याच्या बाहेर येऊन सावकार जोरजोरात धापा टाकत वाड्याकडे पाहत होता. तोच एक गडी धावत धावत सावकाराकडे आला. त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. तो भीतीने थरथर कापत होता. सरकार ते 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 मळ्यावर शिवा. त्याला धड बोलताही येत नव्हते. वाड्यात पाहिलेले तर हिंस्र श्वापद आणि आता ही अशी बातमी ऐकून सावकार तडक मळ्याकडे धावत सुटला. गावातील लोक विचित्र नजरेने सावकाराकडे पाहत होते. त्या लोकांमध्ये एक इसम मात्र चेहऱ्यावर हासू आणून सावकाराच्या त्या अवस्थेचा आनंद घेत होता. तो होता सदाशिव. सावकार जसा मळ्यावर पोहोचला तसे मळ्यावरचे खोलीला त्याच्या गड्यांनी आणि शेतातील काही लोकांनी घेराव घातला होता. सावकाराचे हृदय आता आणखीनच जोरात धडधडू लागले. त्याला राहून राहून ते जंगलातले दृश्य आठवू लागले. सावकार येताच त्या गर्दीने सावकाराला खोलीत जाण्यासाठी रस्ता दिला. सावकाराने जसे त्या खोलीतील दृश्य पाहिले त्याला जोराची उबळ आली. खोलीत शिवा कागदाच्या चिंध्या कराव्यात तशा तुकड्यांमध्ये खोलीभर पसरला होता. संपूर्ण अवयवांना अगदी चिरफाड करून फेकले होते. चेहऱ्यावर नाक, कान, डोळे असला एकही अवयव शिल्लक नव्हता. त्याची जीभ उपसून त्याच्याच धडाला गुंडाळली होती. आसने तोंडात माती भरली होती. सावकार आता पुरता बिथरला होता. राहून राहून ती जंगलातली जागा त्याच्या डोळ्यासमोर नाचत होती. हे काही जनावर किंवा सामान्य माणसाचे काम नाही हे त्याला कळून चुकले होते. म्हणून त्याने आज त्याची भेट घ्यायची ठरवली. आसने सावकार लागोलाग तिकडे निघाला. तो होता पिर्या मांत्रिक. गावाबाहेरच्या डोंगराच्या एका गुहेत हा मांत्रिक राहत होता. तो कालीमातेचा भक्त होता, पण तरीही तो स्वार्थी, कपटी होता. म्हणूनच सावकार आणि त्याचे संबंध जरा जवळचे झाले होते. सावकार सगळ्या गावाला लुटत होता आणि हा सावकारासारख्या मोठ्या अजगरांना. सावकाराने जसा गुहेच्या आत पाऊल टाकले तसा पिर्या मांत्रिक गजरला. आलास? अरे तुला यावं लागणारच होतं. आता मरण दिसाया लागलं तेव्हा या पिर्या मांत्रिकाची याद झाली वय. अरे पण तुझ्याच कर्माची फळं हाय ती ही समधी. सावकार हे ऐकून फार भयभीत झाला.
त्याने जरा घाबरतच त्या मांत्रिकाला विचारले, बाबा अवं काय हे? आणि माझ्या मागं का लागले? सावकाराने जसं आपले वाक्य संपवले तसं पिऱ्या मंत्रिकाने गरकण आपली मान वळवली. त्याच्या डोळ्यात निखारच भरला होता जणू. सावकाराकडे एक रागीट कटाक्ष टाकीत तो उद्गारला, अरे एवढ्या लवकर इसरलास वय? जिच्या अब्रूची लक्तरं तू तुझ्या वाड्याच्या भिंतीवर टांगलीस तिला इसरलास? मालू हाय ती मालू, तुझ्या नरडीचा घोट घ्याया आली आहे ती वापस. मांत्रिकाचे हे बोलणं ऐकून सावकार बसकन खाली बसला. त्याच्या नजरेसमोर आता चौघांची प्रेते दिसू लागली. एवढी भयानक मौतनी मरायच्या विचाराने त्याचं हृदय बंद पडते की काय असं त्याला वाटू लागलं. त्याच्या कानात पुन्हा मांत्रिकाचे शब्द घुमले, मालू हाय ती मालू. सावकाराला आता आपले मरण दिसू लागले. आपल्याला या संकटातून फक्त हा पिऱ्या मांत्रिक सोडवू शकतो हे त्याला माहीत होते. त्याने सरळ जाऊन त्या मांत्रिकाचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा मला या संकटातून वाचव. मला एवढ्या लवकर मरायचं नाही. मी तुला पाहिजे तेवढा पैका देतो, सोनं देतो. मांत्रिकाला चांगलीच संधी चालून आली होती सावकाराला लुटायला. त्याच्या डोळ्यात आलता पैशाची सोन्या नाण्याची झळारी चमकू लागली. त्याने सावकाराला एक अट घातली, जर म्या त्या भूताला पिशाच्चला संपवलं तर तुझ्या गावावर माझी सत्ता असली पाहिजे. बोल, हाय का मजूर? असं बोलून तो मांत्रिक मोठ्याने हसू लागला. सध्या सावकाराला आपला जीव महत्त्वाचा होता. वेळ आलीच तर मांत्रिकाचा सुद्धा काटा काढता येईल असं विचार करून सावकारानेही त्याच्या अटीला होकार दिला. ठीक आहे, उद्या सांच्याला मी जसं सांगतो तशी तयारी करून ठेवा, मांत्रिक म्हणाला. असं बोलून त्या मांत्रिकाने सावकाराला उद्या काय तयारी करायची याबद्दलची सर्व सूचना दिली. सावकाराच्या डोळ्यात आता प्रसन्नतेची चमक दिसू लागली. चेहऱ्यावर हास्य पसरले आणि बाबाच्या पाया पडून तो वाड्याकडे निघून गेला. दुसऱ्या दिवशी सावकार, त्याचे गडी आणि गावातील बरीच मंडळी मंदिरासमोर जमली होती. मंदिराच्या रिकाम्या जागेत एक होम पेटवला होता. त्या होमासमोर एक गोल रिंगणात तो मांत्रिक बसला होता. त्याच्या आजूबाजूला एक भांडे, त्यात कसले तरी काळे पाणी होते. गळ्यात कवड्याची माळ, उजव्या बाजूला 2 कवट्या होत्या. हातात एक वेताची काठी होती. अंगावर सगळीकडे भस्म लावले होते. डोक्याच्या केसांच्या जाड जाड जटा मागे कमरेपर्यंत आल्या होत्या. आज काहीतरी भयानक पाहायला मिळणार याची एक झलक गावकऱ्यांच्या डोळ्यात आणि चेहऱ्यावर दिसत होती. मांत्रिकाने एक भस्म त्या होमात टाकले आणि कसलेसे मंत्र तो म्हणू लागला. त्याचे मंत्र सामान्य लोकांच्या आकलनापलीकडचे होते. जसा जसा त्याचा आवाज आणि मंत्र गरजू लागले तसा होमाच्या पलीकडे एक पांढरी शुभ्र आकृती प्रगट होऊ लागली. सावकार आणि गावकरी ते दृश्य पाहून थरथर कापू लागले. मालू आपल्या मूळ रूपात आली होती. तिच्या अंगावर तेच नखांचे मारामारीचे वार आणि डोक्यातून रक्ताची धार वाहत होती. सगळे गावकरी अवाक होऊन ते पाहत होते. त्या होमाच्या पलीकडे आणखी एक गोल रिंगण आखले होते. गप गुमान त्या गोलात येऊन उभी राहा, मांत्रिकाने आदेश सोडला. मात्र ती आकृती म्हणजेच मालू काही ऐकण्याच्या तयारीत नव्हती. तिचा जीव आसुसला होता सावकाराच्या नरडीचा घोट घेण्यासाठी. मालू काही ऐकत नाही हे पाहून मांत्रिकाने फक्त एक आवाज दिला, सावकार. तसे सावकाराने आपल्या गड्यांना एक इशारा केला. काही वेळातच ते गडी सदाशिवला घेऊन मंदिराजवळ आले आणि त्याला मंदिरात देवीच्या गाभाऱ्यात कोंडले. जर त्या रिंगणात गेली नाहीस तर आज या सध्याचा हित तुझ्यासमोर काली मातेला मी बळे देईल. मांत्रिक पुन्हा गरजला तशी मालू सदाच्या प्रेमापोटी त्या रिंगणात जाऊन उभी राहिली. आता तिला बाहेर पडणे तिथून अशक्य झाले होते. मांत्रिकाला आपला हेतू साध्य होताना दिसत होता. गावावर राज्य करायचे स्वप्न तो आता उघड्या डोळ्याने पाहू लागला. तसा त्याचा आवाज आणि तोरा बदलला. सावकारा, आता तुला जंगलात जाऊन या मालूला जिथं गाडली आहे ती जागा उकरून तिच्या शरीराला अग्नी द्यावा लागेल. तेव्हाच हिचा आत्मा तुझी सुटका होणार आहे. मांत्रिकाने असं अख्खा गावासमोर असं बोललेलं सावकाराला अजिबात आवडले नाही. पण आता शांत बसणंच योग्य आहे म्हणून तो आपल्या काही गड्यांसोबत जंगलाच्या दिशेने निघून गेला. सावकार जंगलात जातोय हे पाहताच मालूच्या आत्म्याची तडफड होऊ लागली. तिने रिंगणाच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तसा तिला जोरदार विजेचा झटका बसला. तिचा आत्मा जोरात वळवळू लागला.
आपल्या पत्नीची अशी हालत पाहून मंदिरातला सदा सरळ देवीच्या गाभाऱ्यात देवीच्या पायी नतमस्तक झाला आणि देवीच्या पायावर डोकं आपटून तिच्याकडे न्यायाची मागणी करू लागला. तिकडे सावकार जंगलात रॉकेलचा डब्बा घेऊन त्या खड्यासमोर उभा होता. त्याच्या गड्यांनी ते पुरलेलं प्रेत बाहेर काढलं, मात्र आता तिथे फक्त सापळा शिल्लक होता. सावकाराने एकवार तिच्या त्या सापळ्याकडे पाहून कुत्सित हास्य केलं आणि त्या सापळ्याला आगीच्या भक्ष्यस्थानी टाकले. मालूच्या हाडांनी जशी आग पकडली तशी इकडे मालू मोठमोठ्याने रडू लागली. मालूच्या अवस्थेने व्याकुळ झालेला सदाशिव आता आणखी जोरजोरात आपले डोके आपटू लागला. त्याच्या डोक्यातून आता रक्ताचा एक ओघळ देवीच्या पायावर गेला तसा एक चमत्कार झाला. बाहेर पडलेले टपोरे चांदणं आता काळ्या कुट्ट ढगांनी व्यापले गेले. आकाशात विजांचा गडगडाट सुरू झाला आणि कोणाला काही समजण्याच्या आतच जोराचा पाऊस सुरू झाला. पावसाने होम पूर्ण विझला गेला. होम अचानक विझताच मांत्रिक गडबडून गेला. त्याची शक्ती आता काम करत नव्हती. मालूला डंबलेल्या गोलाची शक्तीसुद्धा संपली होती. मालू क्षणात तिथून गायब झाली. तिकडे जंगलात सुद्धा मालूची पेटवलेली चित्ता पावसाने विझली होती. तिची हाडे अर्धवटच जळली होती. ते पाहताच सावकाराचे अंग त्या पावसातही गरम झाले. तो आता भीतीने इकडे तिकडे पाहू लागला. कोणत्याही क्षणी ती इथे येईल आणि आपल्याला मरणाच्या खाईत टाकणार असा विचार आता त्याच्या मेंदूत घुमू लागला. बाहेर चाललेला गोंधळ ऐकून सदाशिव मंदिराच्या बाहेर आला. बाहेर मालू आणि तो मांत्रिक गायब होते. सदाशिव सरळ जंगलाच्या दिशेने धावत सुटला. जंगलात सावकार आता वाट मिळेल तिकडे धावत सुटला होता. पाऊस आता थांबला होता. जणू काही तो फक्त मालूच्या मदतीसाठी आला होता. जंगलात पळताना सावकाराचे धोतर ठिकठिकाणी फाटले होते. अंग खरचटले होते. तो कुठे जरी धावला तरी फिरून फिरून तो त्याच्या जागेवर येत होता. तिथे मालूचं प्रेत पुरलं होतं. सावकार आता धापा टाकीत त्या जागेवर उभा होता. त्याचं हृदय इतकं जोरजोरात धडधडत होतं की ते बाहेर येईल की काय अशी स्थिती सावकाराची झाली होती. अचानक त्याच्या मागून कोणीतरी जोरात धावत गेलं असा भास त्याला झाला. त्याने गरकन मागे वळून पाहिले, मात्र मागे कुणी नव्हते. तेवढ्यात सावकाराला एक जोरदार फटका बसला. तसा तो जोरात उडून समोरच्या झाडाच्या खोडाला जाऊन धडकला. त्याच्या नाकातोंडातून रक्त येऊ लागले. तो आपल्या प्राणाची भीक मागू लागला. तशी हळूहळू मालू त्याच्यासमोर येऊ लागली. ती खूपच भयानक दिसत होती. लांबसडक केस, चेहरा पूर्ण कुजलेला, त्यावर अळ्या पसरलेल्या होत्या. हात गुडघ्यापर्यंत, नखे वाढलेली, तोंड रक्ताने माखलेले. सावकार यो अवतार पाहून जोरजोराने ओरडू लागला. पण यावेळी त्याचा आवाज गायब झाला होता. मालू, मला माफ कर, माझी चूक झाली. सावकार तिच्याकडे गयावया करू लागला. पण आज वेळ ऐकून घ्यायची नव्हती. आपला सूड उगवायची होती. मालूने सावकाराचे पाय पकडून हवेत जोरात भिरकावले. तसा सावकार जोरात जाऊन आपटला. यावेळी त्याचे डोके फुटले होते. पाय मोडला होता. त्याला आता नीट उठताही येत नव्हते. मालू आता त्याच्या उरावर जाऊन बसली. सावकारा, अशी मोठ्याने आरोळी ठोकत तिने आपली तीक्ष्ण नखे सावकाराच्या पोटात रुतवली. सावकाराचे डोळे पांढरे पडू लागले. त्याची कातडी बाहेर काढून ती इतरत्र फेकू लागली. त्याचे शिरधडा वेगळे केले. सावकार केव्हाच मेला होता, तरीही ती त्याच्या शरीराच्या चिंध्या करत होती. मालू, अचानक तिला मागून आवाज आला. मागे सदाशिव उभा होता. मालू सावकाराच्या अंगावरून उठून सदाशिवकडे गेली. जाताना आता ती तिच्या खऱ्या रूपात होती. दोघांच्याही डोळ्यात आता आसवे होती. यावेळी काहीही न बोलता हळूहळू सदाशिव समोर धुराच्या रूपात गायब झाली मालू. दुसऱ्या दिवशी सदाशिवने मालूच्या अर्धवट जळालेल्या अस्थींना शेवटचा अग्नी दिला. आता मालू आपल्याला कधीही दिसणार नाही, भेटणार नाही या विचाराने सदाशिव दुःखी होत होता. तो घराकडे परतत होता की तेवढ्यात त्याला अचानक तोच ओळखीचा आवाज कानावर आला आणि त्याचबरोबर त्याच्या डोळ्यावर तोच सुंदर हात येऊन सदाशिवचे डोळे झाकले गेले. सदाशिवच्या तोंडून आपसुकच नाव बाहेर पडले, मालू. तिकडे जंगलात दूर कुठेतरी काही प्राण्यांमध्ये एका मानवी हाडावरून झुंबड उडाली होती. समाप्त. तर मालूची ही कथा इथेच समाप्त होते. मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका.
आमचा कथालेखन हा चॅनल आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.